नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. सुरुवातीलाच महत्वाची बातमी. ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला वैरा दणक्यात, एवढ्या ठिकाणी विजय. सुरुवातीलाच ठाकरे मी घेतली मतमोजणीमध्ये लीड. मित्रांनो, राज्यातील जवळजवळ एवढ्या नगरपालिका ठाकरेंच्या ताब्यात. कुठे प्रचाराला न जाता देखील शिवसैनिकांच्या बळावरती उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या या नगरपालिकांवरती कब्जा. राज्यातील सगळ्यात मोठी घडामोड. सविस्तरपणे मित्रांनो जाणून घेऊया निकाल. आधीच महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेचे बॅनर तर गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी. शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टीला झटका देत मित्रांनो, सत्ता असून देखील उद्धव ठाकरे यांची शिवसेना जोमात, तर सत्ताधारी पक्ष गेले कोमात. सविस्तर बातमी जाणून घेऊया. मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आता जल्लोषाला झालीये सुरुवात. आज महाराष्ट्रातील जवळजवळ 288च्या वरती नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायतीचा निकाल सुरू झाला आणि निकालाच्या मतमोजणीला देखील सुरुवात झालीय. पहिल्या एका तासामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दबदबा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पाहायला मिळतोय. ग्रामीण भागामध्ये ठाकरेंनी ही निवडणूक शिवसैनिकांच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बळावरती लढवली गेली होती. त्या संपूर्ण भागामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपला हिस्सा घेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार इन्कमिंग केली आहे. या भागामध्ये सत्ता नसताना देखील उद्धव ठाकरेंचा जो विजय झालाय, एवढा नगरपालिका क्षेत्रामध्ये पहिला कल हाती आला तेव्हा उद्धव ठाकरेंची धूम धडाक्यामध्ये बाजी सुरू असल्याचं यावरून तरी सध्या जाणवलंय. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? एकदा पहिली कमेंट द्या आणि पुन्हा आपण आपल्या बातमीला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना भारी पडतील का? एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी की उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी? या बाबतीत आपणाला का वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया द्या. आता जाणून घेऊया आपली महत्वाची बातमी, ज्या बातमीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. या बातमीने आता मात्र राज्याच्या निवडणुका या उद्धव ठाकरे यांच्या हाती आता येताना जाणवत आहेत. आगामी काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. 29 महानगरपालिकांमध्ये सध्या मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार असतानाच आता आज महाराष्ट्राच्या या निकालाकडे सबंध राष्ट्राचं लक्ष, भारताचं लक्ष असताना उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र सुसाट सुटल्याचं जाणवतंय. भारतीय जनता पार्टी आणि या सत्ताधारी पक्षांमध्येच भांडणाचा वाद झाल्यामुळे, अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला, काँग्रेसला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला याचा फायदा झाल्याचं चित्र सध्या तरी जाणवतंय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा असल्याचं सध्या तरी जाणवतंय. मित्रांनो, आता आपण नगरपालिका वाईज, नगरपंचायत वाईज संपूर्ण आढावा घेणारच आहोत. महाराष्ट्राच्या सगळ्या या निवडणुकी क्षेत्रामध्ये सध्या तरी उद्धव ठाकरे यांना आशा आहे. मित्रांनो, गेल्या 15 दिवसापासून महाराष्ट्रात राजकीय टीका टिप्पणीचा महापूर आला होता. उद्धव ठाकरे यांचे बरेच नेत्यांनी देखील प्रचाराकडे पाठ फिरवली असताना स्थानिक शिवसैनिकांच्या बळावरती उद्धव ठाकरेंनी या निवडणुका लढवल्या गेल्या होत्या आणि या लढवल्या गेलेल्या निवडणुकांकडे सध्या ग्राउंड लेवलवरती चालू असलेलं काम, केलेलं काम, या बळावरती उद्धव ठाकरे यांचा जो विश्वास होता तो अखेर सार्थ ठरव. ठाकरेंचा जो विजय झालाय तो देखील शिवसैनिकांमुळे झाल्याची चर्चा मुंबई आणि आसपासच्या प्रदेशामध्ये सुरू झाली आहे. एकीकडे भाजपकडे असलेली सत्ता, अमाप पैसा, संपत्ती, धन याची सगळीच तयारी असताना त्यांना तर यश मिळतच आहे, परंतु इकडे काही नसताना उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील सुसाट पळत असल्याचं आपल्याला जाणवतंय. मित्रांनो, वेळोवेळी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सध्या आपण ठाकरे घराण्याचं नाव घेत असतो. ठाकरेंशिवाय कोणती निवडणूक लढणं अशक्य आहे. ठाकरेंवरती आरोप केल्याशिवाय आपल्याला कोणत्याच निवडणुकीला सामोरं जाता येत नाही. हा देखील तेवढाच आणि महत्त्वाचा राजकीय विचार-विमर्श आपल्याला या ठिकाणी करावा लागतोय. मात्र शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना मात्र आता सत्तेतून बाहेर पाडण्याचे भारतीय जनता पार्टी कारस्थान रचणार, हे देखील तेवढंच सत्य आहे. कारण की भाजपच्या बहुतांश नगराध्यक्षांना, नगरसेवकांना पाडण्यासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या नेत्यांनी काही बिल्डिंग लावली होती असं भाजपला समजतंय. नगरपालिका निवडणुकांमध्येच भाजपला जरी चांगलं यश मिळालं असलं तरी अजून चांगल्या यशामध्ये त्यांचा खारीचा देखील वाटा नाही, तेव्हा त्यांनीच आपले आपले नगरसेवक, नगराध्यक्ष पाडले असा आरोप सध्या भाजपचे काही नेते करू लागलेत. इकडे शिंदे सेनेच्या बऱ्याच प्रवाहाला कारणीभूत भाजप आहे असं थेट त्यांनी म्हटलं आहे.
भाजपचे या सगळ्या कारणामुळे आपले अनेक नेते पराभूत झाले आहेत. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळाल्याचं शिंदेच्या सेनेत म्हटलंय. त्यामुळे भाजपने शिंदे सेनेला पक्षापेक्षा मोठं होऊ नये, आपल्या खाली त्यांच्या जागा राहाव्या, यासाठी त्यांची चोहीकडे कोंडी करत त्यांचा पराभव केल्याचं काही नेत्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडत असताना मात्र इकडे उद्धव ठाकरे, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस मात्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जिवंत होण्याच्या मार्गावरती आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना जरी जागा कमी आल्या तरी त्यांनी महत्त्वाच्या जागी आपला झेंडा फडकवला आहे. मराठवाड्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड असं यश मिळाल्याचं सध्या जाणवतंय. छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर परभणी या जिल्ह्यामध्ये देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जवळजवळ 3 नगराध्यक्ष लीडवरती असल्याचं सध्या जाणवतंय. धाराशिवमध्ये 3 ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना लीडवरती असल्याचं सध्या जाणवतंय. सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता लीडवरती आहे आणि या भागात देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा फडगे, आसपास कोणीही नाही, अशा प्रकारचा पहिला कल सध्या समोर येतोय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना लीडवरती आहे. इकडे आपण जर पाहिलं, मराठवाड्याच्या बहुतांच्या भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील ठाकरेंची शिवसेना सध्या लीडवरती असल्याचं जाणवतंय. परंतु भारतीय जनता पार्टी क्रमांक 1चा पक्ष दिसताना आपल्याला जाणवतोय. त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना जरी असली तरी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एवढ्या जागा मिळतील असं वाटलं होतं. परंतु सध्या मात्र भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जो वादंग सुरू झालाय त्यांचा परिणाम महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुरू होईल आणि त्यानुसार उद्धव ठाकरेंची मुंबई महानगरपालिकेची लढत सोपी जाईल असाही अंदाज सगळीकडेच लावला जात आहे. म्हणजे मित्रांनो, पहिला कल जर आपण पाहिला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जेवढे नगराध्यक्ष येतील अशी आशा होती, त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त सध्या ठाकरेंचे उमेदवार लीडवरती असल्याचं आपल्याला जाणवतंय. या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. फक्त सामान्य शिवसैनिकांच्या बळावरती ही निवडणूक लढवली गेली असली तरी देखील ठाकरेंचं इथे वर्चस्व असल्याचं आपल्याला जाणवतंय. मित्रांनो, प्रतिक्रिया द्या आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.